जागाच नाहीये गाडीमध्ये अजिबात. धुळे धुळे चला बाबा. अरे थांबा. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये. तर आज आपण प्रवास करणार आहोत पुणे ते मनमाड. मनमाडला जाण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत. एक तुम्ही संगमनेर लासलगाव मार्गे जाऊ शकता आणि दुसरा मार्ग आहे तो आहे नगर आणि शिर्डी मार्गे. जर तुम्ही नगर मार्गे गेला तर तुम्हाला साधारण अंतर 277 किलोमीटर पडेल आणि जर तुम्ही संगमनेर आणि लासलगाव मार्गे गेला तर तुम्हाला 247 किलोमीटर अंतर पडेल. तर असा काहीसा फरक आहे. मी विचार करतोय की आपण संगमनेर मार्गे जावं, कारण की नगर मार्गे जर गेलं तर रस्त्याचं काम चालू आहे आणि संगमनेर मार्गे रस्ता एकदम भारी झालेला आहे. त्यामुळे विचार करतो. फक्त विषय असा आहे की आता गाड्या मला बदलत जाव्या लागतील, कारण की संगमनेर तिथून पुढं लासलगाव आणि मग मनमाड असं होईल. पाहूया काय होते. पण लवकरात लवकर मला मनमाडला पोहोचायचं आहे, कारण की तिथून माझी दुसरी गाडी तिथून टायमिंगमध्ये गाडी, असं नाही की कधी पोहोचलं तरी चालेल, तसं नाहीये. तर बघूया आता आपल्याला कोणती गाडी भेटते. सध्या ही बघा, ही लागली पुणे पुसद गाडी चाललेली. आपल्याला ही जालन्यामध्ये भेटली होती, तुम्ही पाहिला असेल तो ब्लॉग. हो, ह्या साईडला बघा सगळ्या स्लीपर गाड्या लागल्यात नवीनवाल्या. एक समोर गाडी लागलेली बघा, ही आहे पुणे नाशिक गाडी. आपल्याला संगमनेरपर्यंत आहे. शिवाई बस पण आहे तुम्हाला डायरेक्ट नॉनस्टॉप नाशिकसाठी. पुणे श्रीरामपूर, पुणे अकोले आणि हे पुणे पाचोरा. संगमनेरला किती वाजेपर्यंत जाते? 4:30 तास. कंडक्टर दादांना विचारलं तर 4.5 तास लागतात आपल्याला संगमनेरला जायला. तसं नगरला जायला तुम्हाला तेवढा वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे ही गाडी एकदम परफेक्ट आहे. पण गाडी मला वाटत नाही लवकर जाईल का काय, आता पाहावं लागेल, कारण की दुसरी पण गाडी नाही आहे. दुसऱ्या गाड्या आहेत त्या सगळ्या नॉनस्टॉप गाड्या आहेत डायरेक्ट नाशिकच्या. त्यामुळे बघूया आता. दुसरी गाडी तर नाही आहे, हीच गाडी आपल्याला शेवट. पण एक गोष्ट सांगा, तुम्हाला आवाजामध्ये क्वालिटीमध्ये फरक वाटतोय का? कारण की मी माईक नव्हता आपल्याला, तुम्हाला सांगितलं होतं मी. तर सध्या मी हेडफोन घेतलेला आहे एक ॲपलचा. ॲपल म्हणलं विशेष नाही, ॲपलचा हेडफोन माहिती असेल तुम्हाला कितीला भेटतो. तर एक एअरफोन घेतलेला आहे. हेडफोन म्हणा एअरफोन म्हणा. आणि आता तुम्हाला आवाजामध्ये जरा बदल दिसत असेल. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी जो वापरतो तो iPhone 11 वापरतो. त्यामुळे थोडासा फ्लिप वगैरे केलं ना की आवाज जरा असं दबल्यासारखं वाटत होता. मला तसं वाटत होतं का नाही, जरा कमेंट करून सांगा. बाहेर जर थांबलं ना, स्वारगेटवरनं येणाऱ्या गाड्या नाशिकला जाणाऱ्या त्या गाड्या थांबतात पलीकडे. पण आता ते पण माहिती नाही आपल्याला की आहे का नाही गाडी, नाही तर उगा आपण तिकडं जायचो आणि इकडची पण गाडी जायचं असं नको व्हायला. त्यामुळे आता ही एकच गाडी आपल्याला. आपण एकदम मागे जाऊयात. किती दिवसात ना आज एकदम नाशिक एकदम निवांत प्रवास करूया. पुढं बसूनही तसं काही तुम्हाला दिसणार वगैरे नाही आहे, कारण की काच थोडी खराबच आहे. त्यामुळं जोपर्यंत इथं बसता येतं, इथून चांगला व्ह्यू पाहता येईल तोपर्यंत इथं बसूया आपण. आणि दुसरी गाडी नाही आहे आता. हे बघा, ही मागे ही पण लागणार आहे नाशिकच गाडी. त्यामुळं परत एवढं थांबण्यापेक्षा गेलेलं बरं. 8 वाजून 10 मिनटं झालेत आणि आता पाहूया किती वेळ लागतो आपल्याला संगमनेरला पोहोचायला. एक मिनटं राहू द्या. संगमनेर मागाशी ज्या गाडीमध्ये आपण बसलो होतो त्या गाडीची काच आहे बघा, ही समोरची गाडी चालली त्या गाडीमध्ये होतो आपण. त्या गाडीतनं ह्या गाडीत आलो आहे. ह्या गाडीची काच जरा क्लीन आहे एकदम, त्यामुळे काही विषय नाही आहे. समोरची आपली गाडी होती त्या गाडीत उतरून ह्या गाडीत बसलो आहे. तर एवढा इंजनचा आवाज असतो तरी तुम्हाला आवाज माझा एकदम स्पष्ट येत असेल अशी अपेक्षा करतो. तर करूया सुरुवात ना आपल्या प्रवासाला. वाकणीवाडी ते संगमनेरपर्यंत तिकीट जर आहे 211 रुपये. आणि दादांनी एक सांगितलं की आता एक गाडी गेली पुणे धुळे गाडी गेलेली, ती जर जेवणाच्या ठिकाणी भेटली तर एकदम उत्तम. म्हणजे त्या गाडीने मला पुढे मनमाडपर्यंत डायरेक्ट जाता येईल. बघूया ना काय होतं. जेवणाच्या ठिकाणी जर गाडी भेटली तर.
मंडळी आता आपण आलो आहे राजगुरुनगरमध्ये आणि वेळ झाला आहे बघा, जवळ 9:30 वाजलेत. खेड हे हुतात्मा राजगुरू यांचं गाव आहे आणि भीमा नदीच्या काठावर वसलेले हे. इथूनच तुम्हाला एक रस्ता जातो, या ठिकाणावरून पण तुम्हाला भीमाशंकरला जाता येतं आणि मंचर मार्गेसुद्धा तुम्हाला भीमाशंकरला जाता येतं. बाकी आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला संपूर्ण म्हणजे पुणे ते नाशिक रोड, नाशिकपर्यंत सर्व रस्ते बायपास झालेले आहेत. म्हणजे आता राजगुरुनगर झालं, मंचर झालं, नारायणगाव, आळेफाटा पण बायपास झालेला आहे. तर तुम्ही एकदम नॉनस्टॉप असं जाऊ शकता नाशिकपर्यंत. हा मंचर बायपास आहे आणि आपली गाडी आता गावात जाणार. तर मंडळी हे आलं आहे मंचर आणि टाईम बघा बरोबर 10 वाजलेत. नारायणगाव आले आणि टाईम बघा 10:20 झाले. मला वाटतं पोहोचल आपण, पण लवकर बघूया काय होतं. तर समोर मसाला दूध एक छान प्रकारचं भेटतं, छान मसाला दूध भेटतं. कधी आले नारायणगावमध्ये तर ट्राय करा. आणि इथून रस्ता बघा शिवनेरीकडे जायचं तुम्हाला, इथून शिवनेरी किल्ल्याला जाता येतं. इथून पण रस्ता आहे बरं का शिवनेरीला जाण्यासाठी. हां हे फटा पाहिजे. पण मला वाटतं आपण पोचल वेळेवर, कारण की गाडी एकदम फास्ट आली, त्यामुळं विषय गर्दी आहे. धुळे गाडी आहे का? धुळे गाडी आहे ना? धुळे मार्गे जाते ना? थांबल का तो? थांबायला सांगा ना, थांबा ना. मनमाडला जायचं, मनमाडला थांबा म्हणा. हां हां 1 मिनटं सर का. मनमाड नाही, कुठून जाते? येवल्यापर्यंत आहे ना? बरोबर असू दे. तर मंडळी आपण आळेफाटा क्रॉस केला होता आपण आणि गाडी जेवायला थांबली होती, म्हणजे थांबणारच होती गाडी, पोचणारच होती. कंडक्टर दादाने आपल्याला सांगितलं होतं अगोदर की तुला भेटली तर भेटेल चाळीसगाव किंवा धुळे गाडी. तर आपल्याला शेवटी गाडी भेटलेली आहे बघा. ही गाडी आहे पुणे चाळीसगाव. आपल्याला ही गाडी येवल्यापर्यंत आहे, पण मनमाडचा अच्छा अच्छा. तर पुलाचं काम चालू असल्यामुळं पूल तुटलेलं आहे, त्याच्यामुळं मनमाडवरनं गाडी जात नाही. तर आपण येवल्यापर्यंत जाणार आहोत, बाकी मग येवल्यावरनं गाडी भेटून जाईल आपल्याला. तर हे बघा इथं मार्ग बघा, नारायणगाव, संगमनेर, महाबळेश्वर, शिर्डी, कोपरगाव, येवला. तर असा आपला त्या गाडीचा प्रवास असणार आहे. वाटलं मला भेटते की नाही गाडी, पण भेटली, बरं झालं.
तर ह्या गाडीचा विषय पण त्या बरणपूर गाडीसारखाच आहे. मधनं बघतो ना गाडी भेटली तर आहेत ना. तर मंडळी आता आला आहोत आपण संगमनेरमध्ये आणि टाईम झाला आहे बघा 11:50 आणि ह्या गाडीमधनं उतरण्याचं कारण म्हणजे गाडी 60च्या वर अजिबातच जात नाही आहे, त्यामुळे या गाडीतनं उतरलं आहे. मला वाटत नाही आपण पोचल ह्या गाडीमधून. ही गाडी बघा जळगाव विभाग 40गाव आगार येतो हिचा. त्यापेक्षा आणखीन एक रस्ता आहे आपल्याला, ही गाडी बाबळेश्वर मार्गे जाणार आणि एक दुसरा रस्ता आहे मधून तो डायरेक्ट कोपरगावला निघतो. तर त्या ठिकाणावर म्हणजे त्या रस्त्याने जर गाडी भेटली तर एकदम अतिउत्तम होईल. तर बघूया काय होते, नाही तर मग इथं थोडंसं खाऊन घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. आता ही गाडी सोडतोय आपण. राव मला गाड्यांचं कळत नाही राव, एवढ्या गाड्या भारी म्हणजे अशोक लेलंडची गाडी ही, पण सगळं स्पीड लॉक करून ठेवलेलं आहे. म्हणजे ते बैलाला व्यसन कसं बांधतात त्या टाईपमध्ये. काय गाडी म्हणजे गाडी जबरदस्त, पण सगळं स्पीड लॉक करून ठेवलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे आहे संगमनेरचं बस स्थानक. तर हे बघा ह्या मार्गाने म्हणतोय मी, दिसत असेल तुम्हाला तळेगाव दिघे मार्गे लासलगाव किंवा मग कोपरगाव, ते सोपं पडेल आपल्याला. कारण की इकडून आपण शिर्डीला जाणार म्हणजे बाबळेश्वरला जाणार, पुन्हा शिर्डीला जाणार, त्याच्यापेक्षा तिकडून एकदम सोपं पडेल आपल्याला. पाहूया किती वाजता गाडी. मंडळी घरून सकाळी लवकर निघालो होतो, त्यामुळे काही खाल्लं वगैरे नव्हतं आणि आता मी रस्सावडा घेतलेला आहे 50 रुपयाला. इथं संगमनेर इथं जे कॅन्टीन आहे आपल्या एसटीचं त्या ठिकाणी बसलेलो आहे. तर पटकन खाऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर या मग खायला रस्सावडा खाऊया. पण काही म्हणा संगमनेरला युवा मंडळी भरपूर आहे बरं का. आले आता रांजणगाव देशमुख. तर फायनली मंडळी पोचलो आहोत आपण कोपरगावमध्ये आणि कोपरगाव बसस्थानक. आणि आपल्याला पोचायला वेळ लागला आहे बघा 2:35 झालेत बरोबर. आणि तळेगाव दिघेपर्यंत खूप गर्दी होती, म्हणजे चढताना सुद्धा मी कशी जागा भेटली, त्याच्यामुळे मी काही जास्त शूट वगैरे केलं नाही. तळेगाव दिघेच्या पुढे थोडंसं रस्ता नंतर खराब लागला. बाकी आता बघूया इथून मग आपण मालेगावचं म्हणतोय मनमाडला जाऊया. चला जर आपण कोपरगावमधला चहा पिऊया मस्तपैकी. आणि आता गॅरंटी आहे पोचल म्हणून वेळेवर, जास्त नाही फक्त एक 50-1 किलोमीटर त्याच्या आसपासच असेल. तर चहा घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तरी पण अंतर तुम्हाला दाखवतो, मी पण चेक करतो किती अंतर आहे ते. हे बघा मनमाड इथून आहे 50 किलोमीटर, साधारण 1.25 तास म्हणजे 1.5 तास पकडा आपल्याला पोचायला. तर चहा घेऊया पहिला. तर चहा वगैरे घेतलाय आणि आता बघूया आपल्याला कोणती गाडी भेटते. छान आहे बरं का म्हणजे बस स्थानक तसं भारी आहे. गा काय खरं नाही, अगोदरच गाडी फुल पॅक आहे. हे बघा पुण्यावरून आलेली अक्कलकुवाला चाललेली गाडी. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सूचना दिलेली आहे. हे बघा त्यामुळे धिंगामस्ती अजिबात करायची नाही. काय स्पष्ट उल्लेख नाही, पण हे गावांची नावं बघा ना काय, प्रकाशा, तळोदा तर आपण पाहिली होती नवापूरमध्ये, पण हे प्रकाशा पहिल्यांदा बघतोय मी. असेल प्रकाशा गाव. एवढं सगळं खरं आहे, पण गाडी मनमाडवरनं जात नाही म्हणतात ते. आता काय माहिती मनमाडला आहे का? मनमाडला गाडी जातच नाही, आपल्याला येवल्यापर्यंत गाडी आहे. तर ही गाडी येवल्यापर्यंत जाते, मनमाडला गाडीच जात नाही. बहुतेक ते पुलाचं काम असल्यामुळे कदाचित तिथनं फेऱ्याच बंद केलेल्या आहेत वाटतं. येवल्यापासून दुसरीकडे गाड्या वळवत असतील.
येवल्यापर्यंत जाऊया. जागाच नाही आहे गाडीमध्ये अजिबात. तर ही गाडी फुल पॅक झालेली आहे. ही गाडी आहे बघा येवला, याच्यात जागा आहे. धुळे धुळे अरे थांबा. अरे बापरे, गाडीची काय हालत झाली. तर मागे आहे ना जागा तुम्हाला. फायनली जागा भेटली आपल्याला. त्या गाडीने आपण येवल्यापर्यंत जाऊया. तर मस्त गाडी भेटली आपल्याला. ह्याचे सीट्स पुशबॅक आहेत बरं काही. साधी गाडी असून सुद्धा तुम्हाला ह्याच्यात पुशबॅक सीट्स आहेत. हे बघा पुशबॅक सीट्स. हां साध्या दरामध्ये ते पण. बरं झालं लवकर आपण चढलो इकडं, नाही तर हे पण जागा गेली असती. जास्त काय लांब नाही, फक्त 18 किलोमीटर इथून येवला. तिथून मग बहुतेक मला वाटतं प्रायव्हेट गाडीने जावं लागेल, कारण की एस टी जात नाही आहे मनमाडला. ही पण गाडी फुल झाली बघा. तर म्हणलं होतं तुम्हाला चांगले नजारे दाखवाल गाडीमध्ये बसल्यावर, पण आता काय दाखवतो तुम्हाला, समोरचं काय दिसतच नाही आहे. हे बघा पूर्ण गाडी एकदम पॅक आहे. तर मंडळी आलो आहे आपण पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्यामध्ये. आणि ही गाडी चालली बघा मनमाड. मनमाड 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 आहे. मनमाडच आहे ना. हो हो एक झाला पुढं. कसं का पुढं. तर गाडी भेटली आपल्याला लगेच. मनमाड शटल गाडी आहे. बाकी पुढे बसणार होतं पण ते दुसरी दिदी बसली, म्हणलं जाऊ दे आता मागेच बसूया. बरं झालं गाडीतनं उतरलो. त्या गाडीतनं उतरलो आणि लगेच ही गाडी भेटली. तर हे बघा हे येवल्याचं बसस्थानक आहे. काही किल्ला पाहू शकता. तुमचे 20% त्याचे चालू द्या. तर मंडळी आलो आहो आपण मेन आपलं शेवटचं स्टॉप मनमाडमध्ये. आता ही गाडी इकडून परत रिटर्न जाणार. आणि हे पाहू शकता तुम्ही इथं पूल पडला होता म्हणे, ते म्हणजे पूल पडला होता म्हणतात. तर पुलाचं काम चालू आहे त्यामुळे गाडी पलीकडे स्टँडला जात नाही. तर आपण इथंच उतरतो आहे, आपली गाडी सोडतो आहे. आणि आता टाईम बघा किती झाला आहे मनमाडमध्ये पोचायला. आपल्याला बरोबर 4:30 वाजलेत. 5:30ची गाडी, अजून 1 तास आहे मला. तर हा ब्लॉग आपण इथं संपूया आणि भेटूया अशाच आणखी एका नवीन प्रवासामध्ये. पुढचा प्रवास एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्हाला तो अगोदर तुम्ही पाहिला, म्हणजे ह्याच्या अगोदर कदाचित तो तुम्ही व्हिडिओ बघचाल किंवा नंतर बघचाल, पण मस्त होणार आहे प्रवास. तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. हे बघा सगळा बंद केलेला आहे पूल इथला मनमाडचा. तर हे बघा सगळा पूल बंद केलेला आहे. हा माणसं येतात जातात पण गाड्यांना परवानगी नाही आहे.